हॅलो फ्रेंड्स, तर आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत ॲप्लिकेशन ऑफ युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. युनिफॉर्म सर्क्युलर मोशनचे ॲप्लिकेशन. द फर्स्ट ॲप्लिकेशन ऑफ युनिफॉर्म सर्क्युलर मोशन इज व्हेकल अलॉंग ए हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅक. समजा एक सर्क्युलर ट्रॅक आहे आणि तो हॉरिझॉन्टल आहे. हॉरिझॉन्टल म्हणजे प्लेन एक रोड आहे आणि त्या प्लेन रोडवरून किंवा प्लेन रोड आहे आणि तो टर्निंग आहे. अशा टर्निंगवरून जर एक व्हेकल जर मूव्ह होत असेल तर त्या व्हेकलसाठी मॅक्झिमम स्पीड किती राहील? कारण आपल्याला माहीत आहे जसं जसं आपण स्पीड वाढवू तसं तसं त्या जे व्हेकल आहे त्या व्हेकलची रोडच्या बाहेर जाण्याची प्रोबॅबिलिटी वाढते. तर मॅक्झिमम किती स्पीडने आपण व्हेकल त्या रोडने आपण पास करू जेणेकरून ती व्हेकल सेफली तिथून ट्रॅव्हल करेल, त्या मॅक्झिमम स्पीडचं आपल्याला इथे एक्सप्रेशन काढायचं आहे. तर इथे क्वेश्चन विचारताना तुम्हाला एक्झाममध्ये विचारेल तर डिराईव्ह अन एक्सप्रेशन फॉर द व्हेकल, derive an expression for the maximum speed of a vehicle along a horizontal circular track किंवा याला अनबँक रोड सुद्धा म्हणतो. ओके, तर त्यासाठी आपण कन्सिडर करू एक व्हेकल आहे जी ट्रॅव्हल करत आहे सर्क्युलर ट्रॅकवरून आणि जो सर्क्युलर ट्रॅक आहे तो हॉरिझॉन्टल आहे. तर त्याचा व्हर्टिकल सेक्शन आपण कन्सिडर करू. एक व्हेकल आहे अशी, कन्सिडर ए व्हेकल विच इज ट्रॅव्हलिंग ऑन ए हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅक. आता ती अशी येत आहे, ॲक्च्युली अशी येत आहे, म्हणजे अशी येत आहे, अशी सरळ आणि अशी येऊन अशी टर्न होणार आहे, इकडे अशी टर्न होणार आहे. आणि आता असं टर्न होणार आहे आणि इथे लेट सपोज दिस इज द सेंटर ऑफ दिस रेडियस ऑफ दिस सेंटर ऑफ द सर्कल. जी कर्वेचर आहे त्या रोडचं त्याचं सेंटर सी आहे आणि सपोज आर इज द रेडियस ऑफ दिस कर्वेचर. रेडियस आर आहे, हे सर्व कन्सिडरेशन आपण करू आधी. आर इज द रेडियस ऑफ दिस कर्वेचर अँड सपोज दिस व्हेकल, जे व्हेकल आहे त्याचा मास आहे सपोज एम इज द मास ऑफ व्हेकल. ते सगळं कन्सिडर केलं. आता आपल्याला माहीत आहे जसं जसं या व्हेकलची आपण स्पीड वाढवू तसं ही या रस्त्याच्या बाहेर जाण्याची प्रोबॅबिलिटी वाढेल, या ट्रॅकच्या बाहेर. तर मॅक्झिमम किती स्पीड आपण ठेवायला पाहिजे जेणेकरून ती सेफली इथून ट्रॅव्हल करेल. तर मॅक्झिमम स्पीडचं आपल्याला एक्सप्रेशन डिराईव्ह करायचं आहे. यासाठी हे सगळं कन्सिडर केलं. तर आता सपोज एम याचं मास आहे व्हेकलचं जी ट्रॅव्हल करतं या सर्क्युलर ट्रॅकवर. तर कोणकोणते फोर्सेस इथे ॲक्ट होतात त्याआधी सगळे फोर्सेस आपण इथे लिहून काढू. द फर्स्ट फोर्स ॲक्ट ऑन ए पार्टिकल इज वेट. पहिलं फोर्स जो ॲक्ट होईल तो ॲक्ट होईल वेट. आणि तो वेटची डायरेक्शन कोणाकडे राहील? तर वेटची डायरेक्शन, वेट आपण लिहिताना मास त्याचं व्हेकलचं इंटू ग्रॅव्हिटी mg. This is the first force acted by a vehicle in डायरेक्शन कोणाकडे आहे? वर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शन. दुसरा फोर्स एक ॲक्ट होईल या सरफेसमुळे, दुसरं फोर्स ॲक्ट होईल नॉर्मल रिॲक्शन. आणि नॉर्मल रिॲक्शन नेहमी कोणती सरफेस असेल त्याच्या परपेंडिक्युलर डायरेक्शने नॉर्मल रिॲक्शन ॲक्ट होते. तर दोन फोर्सेस मिळाले. आता अजून तिसरा जो फोर्स आहे, थर्ड फोर्स ॲक्ट्स ऑन ए व्हेकल इज, जेव्हा व्हेकल आता असं ट्रॅव्हल करतेस कोणत्याही सर्क्युलर ट्रॅकवर तेव्हा रोड त्या व्हेकलवर एक फोर्स ॲक्ट करतो. कोणता फोर्स? तर फ्रिक्शनल फोर्स. तर रोड आणि जो टायर्स आहे त्या व्हेकलचे यांच्यामध्ये फ्रिक्शनल फोर्स ॲक्ट होतो. आणि फ्रिक्शनल फोर्स काय करतो? फ्रिक्शनल फोर्सची डायरेक्शन इकडे असते, टुवर्ड्स द सेंटर ऑफ द सर्क्युलर ट्रॅक. या डायरेक्शनने तो फ्रिक्शनल फोर्स ॲक्ट होत आहे. कशासाठी? तर जसं जसं अशी गाडी अशी जाईल सर्क्युलर ट्रॅकवर तर हा फ्रिक्शनल फोर्स त्याला असं मदत करते, म्हणजे ती गाडी बाहेर जाऊ नये किंवा घसरू नये त्याच्यासाठी. तर फ्रिक्शनल फोर्स किंवा फोर्स ड्यू टू स्टॅटिक फ्रिक्शन हे ती फोर्स याच्यावर ॲक्ट होत आहेत. म्हणून आता इथे लिहिताना कन्सिडरेशन आता तुम्हाला माहीतच आहे, त्याच्यामुळे लिहिण्याची आवश्यकता आहे. फोर्सेस ॲक्टेड ऑन ए व्हेकल. व्हेकलवर कोणते फोर्सेस ॲक्ट होतात? तर फर्स्ट फोर्स इज वेट, वेट mg. आणि याची डायरेक्शन वर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शन आहे. द सेकंड फोर्स ॲक्टेड ऑन ए व्हेकल इज नॉर्मल रिॲक्शन. नॉर्मल रिॲक्शन दॅट इज एन. आणि याची डायरेक्शन आहे अपवर्ड डायरेक्शन, वर्टिकली अपवर्ड डायरेक्शन. अँड थर्ड फोर्स ॲक्टेड ऑन ए व्हेकल इज फोर्स ड्यू टू स्टॅटिक फ्रिक्शन. फोर्स ड्यू टू स्टॅटिक फ्रिक्शन दॅट इज एफ एस. आता आपल्याला माहीत आहे फोर्सची डायरेक्शन, जो फोर्स ड्यू टू स्टॅटिक फ्रिक्शन आहे त्याची डायरेक्शन टुवर्ड्स द सेंटरकडे आहे. आणि जो फोर्स
असं फोर्स ज्याची डायरेक्शन सेंटरकडे असते त्याला आपण सेंट्रिपिटल फोर्स म्हणतो. तर या सेंट्रिपिटल फोर्सची डायरेक्शन इकडे आहे, या टुवर्ड द सेंटर. आणि अजून एक फोर्स आपल्याला माहीत आहे, असं फोर्स ज्याची डायरेक्शन अवे फ्रॉम द सेंटर असते त्याला आपण सेंट्रिफ्युगल फोर्स म्हणतो. मग इथे कन्सिडर करू, सपोज द सेंट्रिफ्युगल फोर्स इज mv² डिवायडेड बाय आर. कारण आपल्याला माहीत आहे सेंट्रिफ्युगल फोर्स इज mv² डिवायडेड बाय आर. आता हे 4 फोर्स आपण इथे लिहिलेलं आहे. सगळ्या फोर्सला आपण बॅलन्स करू. आता ही इथे इक्विलिब्रियम पोझिशनमध्ये आहे व्हेकल, त्याच्यामुळे याचा अर्थ काय, हा फोर्स आणि हा फोर्स बॅलन्स करतात एकामेकाला. म्हणून आता फर्स्ट नॉर्मल रिॲक्शन बॅलन्सेस दिस वेट, असं लिहू शकता तुम्ही. जो नॉर्मल रिॲक्शन आहे तो या वेटला बॅलन्स करते. आणि सेकंड इज दिस फोर्स ड्यू टू स्टॅटिक फ्रिक्शन ॲक्ट्स ॲज ए सेंट्रिपिटल फोर्स. हा सेंट्रिपिटल फोर्स आहे आणि याला कोण बॅलन्स करेल, सेंट्रिफ्युगल फोर्स. देअरफॉर इथे आता जो सेंट्रिपिटल फोर्स आहे Fs त्याला बॅलन्स करेल सेंट्रिफ्युगल फोर्स आर. दिस इज इक्वेशन नंबर 2. तर असे 2 इक्वेशन आपल्याला मिळाले. आपलं एम आहे की मॅक्झिमम पॉसिबल स्पीड काय राहील त्या गाडीची, जेणेकरून ती सेफली इथून ट्रॅव्हल करेल या सर्क्युलर ट्रॅकवरून. तर आता इक्वेशन 2 डिवायडेड बाय इक्वेशन 1 करू, म्हणजे आपल्याला मिळेल इक्वेशन 2Fs डिवायडेड बाय n. राईट हँड साईडला केला, आता लेफ्ट हँड साईडला केला, आता राईट हँड साईड करा. लेफ्ट हँड साईड इक्वेशन 2 आहे mv² डिवायडेड बाय आर डिवायडेड बाय mg. m गेट्स कॅन्सल, g इथे चाललं जाईल, म्हणजे आपल्याला मिळेल Fs फोर्स ड्यू टू स्टॅटिक फ्रिक्शन डिवायडेड बाय n इज इक्वल टू v² डिवायडेड बाय r इंटू g. g वर जाईल इथे, r इंटू g. दिस इज इक्वेशन नंबर 3 असं दिलं. आता कन्सिडर करू, आता समजा फोर्स जसं जसं ॲज द स्पीड ऑफ द व्हेकल इन्क्रीज देन फोर्स ड्यू टू स्टॅटिक फ्रिक्शन इज ऑल्सो इन्क्रीज. जसं जसं गाडीची स्पीड वाढत जाईल त्या टर्निंगवर, तसं हा स्टॅटिक फोर्स बिटवीन दिस फोर्स ड्यू टू स्टॅटिक फ्रिक्शन बिटवीन दिस रोड अँड टायर ऑल्सो इन्क्रीज. पण याचा अर्थ असं नाही की किती स्पीडने आपण जर ती गाडी जर नेलं तरी तो फोर्स आपल्याला मदत करेल त्या गाडीला सेफली तिथून जाण्याकरिता. त्या फोर्सची स्टॅटिक फ्रिक्शनची एक लिमिट असते आणि त्या लिमिट किती राहिला, तर मॅक्झिमम किती स्टॅटिक फोर्स तो फ्रिक्शनल फोर्स तो तिथे लावू शकते, तर तो त्याची लिमिट आहे F. मॅक्झिमम किती लावेल, तर Fs इज इक्वल टू μs इंटू n, वेअर μs इज द कोइफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन. याला कोइफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन म्हणू, कोइफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन. तर मॅक्झिमम एवढं स्टॅटिक फोर्स ड्यू टू स्टॅटिक फ्रिक्शन किंवा फ्रिक्शनल फोर्स हा रोड त्या कारवर लावू शकतो. म्हणजे याच्या पलीकडे अजून स्पीड जर वाढवलं तर तो स्टॅटिक फ्रिक्शन लावू शकणार नाही. म्हणजे या स्टॅटिक फ्रिक्शनला वेलॉसिटी किती राहील त्या कारची, वेलॉसिटी मॅक्झिमम राहील. मग आता Fsच्या जागी आपण जेव्हा μs इंटू n पुट जर गेलं तर वेलॉसिटी काय राहील, मग तेव्हा वेलॉसिटी मॅक्झिमम राहील. म्हणून याच्यावरच आपण इक्वेशन 3 कसं लिहू शकतो, Fsच्या जागी μs इंटू n लिहा, μs इंटू n डिवायडेड बाय n ऑलरेडी आहे इज इक्वल टू. आता मॅक्झिमम जेव्हा स्टॅटिक फोर्स ड्यू टू स्टॅटिक फ्रिक्शन लागेल तेव्हा वेलॉसिटी तेव्हा मॅक्झिमम राहील. त्याच्या जास्त जर वेलॉसिटी वाढवलं तर स्टॅटिक फ्रिक्शन 0 होऊन जाईल, म्हणजे वेलॉसिटी 0 होऊन जाईल, ते बाहेर चालली जाईल त्या ट्रॅकच्या. देअरफॉर वीच्या जागी आता लिहिताना आपण लिहू इथे मॅक्झिमम वेलॉसिटी r इंटू g. n गेट्स कॅन्सल, rgला इकडे घेऊन येऊ, म्हणजे देअरफॉर μs rg आणि इकडे राहिलं मॅक्झिमम वेलॉसिटी स्क्वेअर. आता मॅक्झिमम वेलॉसिटी पाहिजे आपल्याला पॉसिबल, देअरफॉर अंडर रूट घ्या, दोन्ही साईडचं अंडर रूट जर घेतलं त्याचं येईल अंडर रूट μs rg. So this expression is called as the maximum possible speed of a vehicle when it is travel in a horizontal circular track. horizontal circular track वरून कोणती जर व्हेकल ट्रॅव्हल करताना त्याची मॅक्झिमम पॉसिबल स्पीड किती राहू शकते, तर एवढी राहू शकते. ती रेडियसवर डिपेंड आहे, त्या रोडच्या ग्रॅव्हिटीवर डिपेंड आहे आणि त्या रोडच्या कोएफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन म्हणजे रोडच्या त्या प्रॉपर्टीवर डिपेंड आहे. सो दिस इज द final result or final expression in a first topic of vehicle along a horizontal circular track. Thank you.